हरि श्री रामचंद्र करुणा समुद्र ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नेरे तुझ वीण निद्रा काही भेटसी बामजला सुभद्र शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास मला वाटते अंतरित्वा बसावे तुझ्या दास बोधासी का बोध व्हावे अपत्या परी पाजवी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा अवतारी तरी निजधामा येऊन गेले। उपदेश नावाचा समास आहे। काही काही समास दासबोधामध्ये ऑल इन्क्लुझिव्ह टाईप आहेत की त्यात सगळ्या प्रकारच्या गोष्टी एकत्रित रीतीने इन नटशेल समजून घ्यायच्या असतील तर एका समासामधून सगळ्या प्रकारच्या उपासनांचा आढावा घेतला गेलेला आहे, तसा हा समास आहे उपदेश। अध्यात्म म्हटल्यानंतर स्वभावो अध्यात्म उच्यते ही जी गीतेची व्याख्या आहे की स्वभावावर स्थिर राहणे म्हणजे अध्यात्म। पण ती कपॅसिटी डेव्हलप करत असताना त्याच्याबरोबर इतर उपासनांचं त्याला जे साह्य लागतं, कारण माणूस म्हणजे काही केवळ माणसाचं मन म्हणजे केवळ बुद्धी नाही आहे की इथे ठेवली की स्थिर असं ते राहत नाही। त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या वृत्ती असतात, अंतःकरण, त्याला भावना पण ॲड्रेस व्हायला लागते आणि त्याच्यामधून वेगवेगळ्या उपासनांचा उदय झालेला आहे की सर्व प्रकारे ईश्वराचा वेध घेणं, भावणं, त्याच्याशी आम्ही संबंधित होणं, हे सगळं केल्याशिवाय बरं नाही वाटत। भक्त अंतःकरणाची जी व्यक्ती असते तिला सगळ्या प्रकारे करावं असं वाटतं आणि त्या भूमिकेला अनुसरून जो मार्ग सांगितलेला आहे त्याला कर्ममार्ग असं म्हटलं जातं। मग त्याला कर्मयोग गीतेने जो वापरला आहे शब्द तो आहेच, पण मुख्यतः कर्मकांड ज्याला आपल्याला फारसं नको वाटतं, ते तितकी टेंडन्सी नसते आपली। तर ती टेंडन्सी नसते याचा अर्थ आम्ही इंटेलेक्च्युअली थोडेसे तत्वाभिमुख झालेलो असू शकतो आणि दुसरा म्हणजे आमच्यामध्ये आळस पण असतो की एवढं सगळं कुठे करा असं जे वाटतं। ह्याच्यामधून एक प्रकारचा इनर्शिया असू शकतो आणि तो समर्थांनी पहिल्याच ओवीमध्ये घालवून टाकलेला आहे की आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडिले व्यंग तरी प्रत्यवाय घडे। आधी कर्माचा प्रसंग मूळ आहे की कर्मकांड म्हटल्यानंतर किंवा कर्मयोग म्हटल्यानंतर आपल्याला जनरली गीतेचा कर्मयोग माहिती असतो, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन। मग तू जे जे काय करशील ते सगळं कर्माचा अधिकार होऊन ठेव तुझ्या अंतःकरणात आणि दुसरं म्हणजे फळाची अपेक्षा धरू नको आणि कर्म न करण्याचा आग्रह धरू नको, अशा प्रकारचा भूमिका। आणि गीतेने ती भूमिका सर्वंकष केल्यामुळे आमच्या प्रत्येक आयुष्यातल्या कामाला आम्ही ते जोडून घेत असतो आणि तशा प्रकारे करावं आपण, म्हणजे ती मध्यवर्ती भाग आहे। पण तसं जरी असलं तरी मूळ जी धारणा आहे कर्मयोगाची म्हणजे पारंपरिक पद्धतीने ती सर्व प्रकारच्या उपासनांना लावलेली, म्हणजे सगळ्या प्रकारची कर्म अशा प्रकारे अपेक्षारहित होऊन कराच, तो प्रश्न नाही, पण मुख्यतः उपासनेची कर्म ही निष्काम करायचा प्रयत्न करा। म्हणजे पूजा करतो आहे तर त्याच्यामधून माझं बरं व्हावं अशा प्रकारची स्वाभाविक अपेक्षा असते, मागणं असतं देवाकडे। पण स्वामी म्हणत तसं एक मिनिटभर तरी असं म्हणा की मला काही नको, मी कोणी नाही, माझं काही नाही, मला काही नको। त्याने काय होईल की ती भूमिका हळूहळू अंतःकरणात
शब्द जरी असले तरी ती भूमिका झिरपायला अंतःकरणात मदत होते. आणि ते करण्यासाठी म्हणून कर्मण्यवाधिकार असते. याचा एक वेगळा अर्थ आहे, आणि तो वेगळा अर्थ असा की कर्मावरच तुझा अधिकार आहे, फळ तू डिक्टेट करू शकत नाहीस, पण कर्म जे प्राप्त आहे ते अधिकारी वृत्तीने कर. म्हणजे माझा त्याच्यावर अधिकार आहे. एखाद्या गोष्टीवर आपला अधिकार सांगतो ना आपण, वारसा परंपरेने आमच्या याच्यावर अधिकार आहे, तसं हे माझं कर्म आहे आणि मी ते नीटच करेन. त्याचे सर्व ॲस्पेक्ट मी चेक करेन आणि ते परफेक्ट करायचा माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन. अशा रीतीने अधिकारी वृत्तीने कर्म करणं, आणि त्याच्यामधून हा कर्मयोग ज्या वेळेला सांगितला जातो त्यावेळेला समर्थ इथे आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग. म्हणजे ईश्वराची उपासना ज्या वेळेला करतो आहोत, काही बाह्य उपासना चाललेली आहे, तर ती सांग म्हणजे सर्व बाजूने नीट करायचा प्रयत्न. मग दिवसातली एक 5 मिनिटं आम्हाला फार वेळ नसतो आणि सकाळी उठल्यानंतर आम्ही काय पूर्ण अशी पूजा नीट करू शकत नाही, 10 मिनिटच करतो, पण ती 10 मिनिटं परफेक्शनला न्यायचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यामधून मग त्या प्रतिमा, आणि त्याच्यानंतर मग आम्ही जर का संध्या करत असू, जे काही करत असू, फुलं वाहत असू, तेवढ्या वेळापुरती तरी त्या सर्व विधी पूर्णत्वाने करायचा प्रयत्न कर, जे काही आम्ही ठरवले तेवढे. त्याच्यामध्ये चालढकल करणं आणि कसं तरी करून टाकणं, हा भाग टाळला पाहिजे. आणि तसं नाही केलं तर काय काय होईल, तर प्रत्यवाय घडे. प्रत्यवाय म्हणजे दरवेळेला काहीतरी नुकसान होतं अशातला भाग नाही. म्हणजे देवात एक भीतीवाला परमार्थ असतो की देवाची भीती घातल्याशिवाय लोक घाबरतच नाहीत. आता जे काही फ्री थिंकिंग सुरू झालंय एक प्रकारे चांगलीच गोष्ट आहे, पण त्याच्याने स्वैर वागायला आता कोणाचीच भीती नाही अशा प्रकारचा जो भाग आहे तो या भीतीच्या परमार्थाने थोडा तरी कंट्रोल होतो. कोणाला तरी घाबरायला पाहिजे. माणसांना नाही घाबरत तर देवाला तरी घाबर. त्याच्यामधून तो एक आस्पेक्ट होता. पण तसा जरी काही तो आयडियल नसला तरी आमच्या उन्नतीसाठी म्हणून स्वामींना एकाने मागे विचारलं होतं की हे अनेक प्रकारचे जे विधी निषेध सोहळं ओळं वगैरे सांगितलं जातं, तर हे कितपत बरोबर आहे. तर त्याच्यावर ते म्हणाले होते की जर का काही ऐहिक मागण्या घेऊन आम्ही देवाकडे जात असू तर हे सगळं पाळायला पाहिजे. अध्यात्म देवासाठी देव पाहिजे, मग विधी निषेध पाहिजे, मग प्रेम महत्वाचं. आम्ही मिक्स आहोत, म्हणजे आम्ही दोन्ही गोष्टी करून जात असतो. आणि त्याच्यामधून कर्म ईश्वराप्रित्यर्थ करतो आहे, तर समोर खरंच जर का तो बसला असेल तर आम्ही ज्या प्रकारे फुलं वाहतो, ज्या प्रकारे पटकन उद्बत्ती ओवाळून पुढे जातो, तसं करू शकू का? नाही करू शकणार. या भावाने जिवंतपणा त्या आमच्या प्रत्येक विधीमध्ये आला की तो ते कर्म सांग होतं. पण त्याच्यामागचा जो विचार आहे तो ईश्वर प्रत्यक्ष तिथे आहे असा भाव अंतःकरणात भरणं, ते नाम घेत असताना. पण मग समर्थाने कशा कशा प्रकारे ते केलं जातं, तर 24 नामी, सहस्त्रनामी, अनंत नामी, तो अनामी. खरं तर तो अनामी आहे. कुठलंच नाव हे त्याला एक नाव आहे ह्यातला भाग नाही. सर्व नाम आणि रूपाच्या पलीकडचं असणारं तत्वस्वरूप तोच आहे. परंतु आमच्या आवडीनुसार आम्ही त्याला अनंत नावं देत जातो. आम्ही देत जातो असं म्हणण्यापेक्षा ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय की आम्हाला ह्या भवसागरातून तारण्यासाठी म्हणून अनंत नामांच्या नावा तूच निर्माण केलेल्या आहेस की ज्याच्यामध्ये बसून आम्ही तुझ्यापर्यंत येऊ शकतो. पण तो अशा प्रकारे कर्मकांड करत असताना ज्या ज्या काही चुका घडतात, आगळीक घडते, त्याच्यासाठी म्हणून मग प्रायश्चित्त काय, तर म्हणून कर्म आरंभिले, काही एक सांग घडले, जेथे जेथे अंतर पडले तेथे हरिस्मरण करा. म्हणजे नामस्मरण युक्त करावं. आणि सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याकडे गुरुजी पण आलेले असताना काही पूजा वगैरे असेल तर सगळं झाल्यानंतर शेवटी जो संकल्प केला जातो त्याच्यामध्ये जे जे काही माझं चुकलं असेल या विधीमध्ये क्षमस्व परमेश्वर, क्षमस्व परमेश्वर, ऍक्च्युली ती माफी मागणं चाललेलं आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जसं जसं काही विधान आहे तसं आम्ही करू शकत नसतो. आम्ही कित्येक गोष्टी मॅनिप्युलेट करत असतो. पण मुख्य भाग हा आहे तो भाग की तिथे ती प्रत्यक्ष उपासना घडत असताना तो ईश्वर साक्षात तिथे आहे असा भाव अंतःकरणात राखायचा प्रयत्न करणे जेवढं शक्य होईल. आणि जिथे जिथे तो राखला जात नाहीये
किमान नामामध्ये राहा. आणि हे जे उपासनेचं मुख्य अंग आहे त्याच्यामधून ते तेवढाच वेळ केलेलं कर्म आम्हाला अध्यात्मामध्ये थोडं पुढे सरकवत असतं. ती प्रतिमा म्हणजे देव नव्हे असं अंतःकरणामध्ये विकल्प आणि बौद्धिक मारामाऱ्या करायच्या ठरवलं तर वाटेल तेवढ्या करता येतात. आणि ते काही पूर्वापरच चालत आलेलं आहे. आजच आम्हीच काहीतरी इंटेलेक्च्युअली फार करतो आहोत अशातला भाग नाही. एकाने कोणीतरी ते म्हटलं होतं की हे सगळे अशा प्रकारचे नास्तिक लोक आहेत, तर तुम्हाला काही वाटत नाही का, असं एका सत्पुरुषांना विचारलं होतं. ते म्हटले की तुम्ही पहिलेच नाही, पूर्वापार हिरण्यकश्यपूपासून लोक हेच प्रूव्ह करायचा प्रयत्न करत आलेत की देव नाही. आणि तसं करत असताना मग ती प्रतिमेपुरता देव मर्यादित करून ठेवू नये हा जो भाग संतांनी विशेष करून सांगितलेला आहे. तर त्याच्यामध्ये समर्थांनी असं म्हटलंय की तरी तो हरी आहे कैसा, म्हणजे हरिस्मरण करावे ही गोष्ट बरोबर आहे. तरी तो हरी आहे कैसा विचार पहावा ऐसा संध्येपूर्वी जगदीशा 24 नामे स्मरावे. म्हणजे ती उपासना करत असताना जो ईश्वर आम्ही त्याची उपासना करतो आहोत त्याचा अनुभव घेण्याची जी टेंडन्सी आहे ती जागी ठेवावी सतत, नॉट ओनली इन ध्यान पिरियड. आम्ही तो तत्वाचा वेध तो ध्यानाच्या वेळेला करतो आणि इतर वेळेला नुसते आम्ही असतो. हा जो भाग आहे तो सर्व उपासनांमध्ये तो ईश्वर म्हणजे अस्तित्वमय आहे. ते अस्तित्व ईश्वराचं सदोदित अंतःकरणात धरण आहे. मग ते आत्मस्वरूपाने असेल किंवा ईश्वर या भावनेतून असेल. आणि ते करत असताना आम्हाला ते कोणी काही शिकवायची गरज नाही आहे. म्हणजे पूजा सांगताना आता सत्यनारायणाची वगैरे पूजा असेल घरामध्ये, गुरुजी येतात आणि मग सगळं ते मांडलेलं असतं आणि मग ते तेवढ्या तुळशी दळं वगैरे सगळी मोजून बिजून ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आमचं मन कुठे आहे हा मुख्य प्रश्न आहे. आणि ते मन तयारी करत असण्यापासून हळूहळू ईश्वराभिमुख करत ठेवणं. म्हणून प्रसाद करताना पण कुठली भूमिका असावी. कलावती आईंच्या इथे एक्झाम, कलावती आईंना प्रसाद म्हणजे नारळाच्या खोबऱ्याच्या वड्या आणून दिल्या. काय म्हणलं प्रसाद आहे तर एवढा लाल का झालाय असं त्या म्हटलं. खोबऱ्याच्या वड्या जनरली पांढऱ्या असतात, लाल का झालाय तर लाल नाही म्हणले, पांढऱ्याच दिसतात. नाही का कुणास ठाऊक कृष्णाने मला लाल रंग दाखवला असं त्या म्हणाले. ते करत असताना तू काय करत होतीस, ती कोणाशी तरी रागराग करत काहीतरी चाललेलं होतं. प्रसाद बनवणं आणि राग, तो भाव आहे त्याच्यामध्ये. असं मी हा एक त्याच्यामधला अद्भुतता बाजूला काढू, त्यांना ते कसं कळलं असेल. पण शिकवायचं असं आहे की त्याच्यामधून त्यांना की तुम्ही प्रसाद करतोय हा अप्रोच तर ठेवा. त्याच्यामध्ये घरात खायला करत असताना जो अप्रोच आहे तो आम्ही सांभाळू शकत नाही. किमान देवाचं करतोय त्यावेळेला तरी शांत राहा. आणि त्याच्यामध्ये ते भाव ईश्वर स्मरणामध्ये ठेवणं इथपासून तयारी सुरू होते. 5वी भक्ती ते अर्चन म्हणजे देवतार्चन, शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे. ही 5वी अर्चन भक्ती आहे की ज्या वेळेला आम्ही पूजा करतो आहोत अगदी मग आम्ही स्नानाला जाण्यापासून त्याची तयारी सुरू होते. आंघोळी जाण्यापासून आता शुचिरभूत होऊन जातोय. शुचिरभूत बाह्य शरीराला पाण्याने करता येतं, आपलं अंतःकरण शुचिरभूत झालं नाही तर आम्ही देवापुढे उभं राहायला योग्य नाही पूजेसाठी. हा भाव. आणि मग ते अंतःकरण शुचिरभूत कशाने होईल, नामाने होईल. केवळ नामाने होईल का, भाव ठेवून घेतलेल्या नामाने ते ऍक्च्युली शुचिरभूत. आणि असा भाव अंतःकरणामध्ये बाळगणं स्वामींनी, आणि हे अनेक प्रकारचे प्रयोग संत करत असतात साधक जीवनामध्ये, सगळे काही ते डिस्क्लोज करत नाही. पण नाम घेत असताना त्यांनी एकदा मागे मांडलं होतं की नाम घेत असताना ते नाम माझ्या सर्व शरीरात फिरतं आहे आणि त्याच्यातून ते मी नाम मुखातून आता बाहेर येत आहे असा मी भाव धरत असते, काही काळचं करत असते. पण अशा प्रकारे ते नाम घाईघाईने भरपूर नामस्मरण करणं ह्याच्यापेक्षा जे काही करू ते शांतपणे ईश्वर भावात करणं आणि त्याच्यातून शुचिरभूत झालेलं अंतःकरण घेऊन, जसं ते कासवाची प्रतिमा आहे देवळाच्या बाहेर असते की कासवाचं का ठेवलेलं असतं कासव, तर सगळे विकार आवरून देवापुढे आम्ही जावं. तसं आम्ही देवळात जाताना जावं ठीक आहे, पण आम्ही आमच्या घरात ज्या वेळेला काही आम्ही सगुण उपासना करतो त्यावेळेला त्या भूमिकेतून राहू, सगळं आवरून नीट देवापुढे गेलेलं आहे तसं तरीच नाही. आणि मग ती उपासना करत असताना जे फोकस्ड अंतःकरण असतं
कित्येक गोष्टी म्हणजे ह्या स्वामींनी शिकवलेल्या गोष्टी आहेत ऍक्च्युली, की कशा प्रकारे फुल व्हावं, कशा प्रकारे गंध लावावं. म्हणजे ते आपण माणसाला गंध लावू, स्वतःला गंध लावताना आपण असंच लावून बाहेर पडत नाही, आरशात बघतो कसं लागलंय, नीट लागलं नसेल तर पुसून परत लावू. तशा प्रकारे ईश्वराला त्या प्रतिमेला ते लावत असताना गंध त्याच्या एकूण मूर्तीला ते साजेसं दिसते. अशा प्रकारे राहावं. त्याच्यामधून काय होतं, मार्दव अंतःकरण निर्माण. ती एक धातूची मूर्ती आहे, हा तो भाव नाही. मास्तर महाशय ज्या वेळेला रामकृष्णांकडे अगदी पहिल्यांदा गेले होते त्यावेळेला मग ते तुम्हाला साकार आवडतं का निराकार, मग ते म्हणाले की माझी निराकारावरच मला आवडतं. तर ते म्हणजे ठीक आहे, जे काही असेल ते एक धरून राहा, पण साकार पण तोच आहे आणि निराकार पण तोच आहे हे विसरू नका. मग त्याच्यावर पुढे चर्चा चालू असताना ते म्हणाले की लोक अशा प्रकारे मूर्तीची उपासना करतात, त्यांना हे कोणीतरी सांगायला पाहिजे ना की मूर्ती किंवा ती माती म्हणजे देव नव्हे, मातीची प्रतिमा म्हणजे देव नव्हे. तर रामकृष्ण त्याच्यावर एक वाक्य उद्गारून गेले की मातीची काय म्हणून हो, चिन्मयी प्रतिमा. असं भाव काय आहे, ईश्वर हा भाव आहे. म्हणून पूजेला गुरुजी आपल्याकडे आल्यानंतर मग तो गणपतीची मूर्ती नाही ठेवत, सुपारी ठेवतात. आणि मग सुपारी म्हणजे गणपती हे इक्वेशन आहे. आणि मग ते पुढे सांगताना पूजेमध्ये गणपतीला अमुक व्हा, गणपतीला ते अमुक व्हा, सुपारीला अमुक व्हा असं म्हणत नाही. म्हणजे तो भाव धरल्यानंतर ती सुपारी म्हणजे गणपती आहे का, तर आम्ही मानलं तर आहे. सगळीकडेच जर का तो भरून आहे तर त्या सुपारीत तो का नाही, तिथेही तोच. आणि तिथे अशा प्रकारे आमचा भाव म्हणून सगुण उपासनेचं एक महत्व असं आहे. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारा सारा विचारे संत संगे, हे जे म्हटलेलं आहे. तर अनेक प्रकारच्या दृश्यामध्ये आमचं अंतःकरण सतत वावरत असतं. जे आम्ही दृश्य याचा अर्थ कायम डोळ्यांनी पाहिलेला अशातला भाग नाही, जे ऐकतो आहोत त्याच्यामधून पण आमच्या अंतःकरणात इमेजेसच तयार होतात वेगवेगळ्या प्रकारचे. ध्यानामध्ये सुद्धा मुख्य अडथळा काय होतो, चित्रपट संपत नाही डोळ्यासमोरचा, इमेजेस सतत येत असतात. कारण आमचं सगळं परसेप्शन जे आहे ते दृश्य स्वरूपात आम्ही अंतःकरणात ग्रहण करत असतो. आणि त्याच्यातून आता सूक्ष्मात एकदम सगळं दृश्यरहित आत्मस्थ झालो शक्य नाही. मध्ये काहीतरी लागेल आधार की जे दृश्य आम्हाला जगाकडून बाजूला करून ईश्वराभिमुख करेल. आणि ते दृश्य म्हणजे सगुण की ज्याच्या साह्याने आम्ही हळूहळू ईश्वरभाव अंतःकरणात डेव्हलप करू शकतो. आणि मग त्या ईश्वर प्रतिमा ह्या वेगवेगळ्या प्रकारची दैवत, संत, या सगळ्यांचं प्रतिमा ज्यावेळेला आम्ही त्यांचं पूजन करतो त्यावेळेला आम्ही अप्रत्यक्षपणे त्यांच्यामधून आम्हाला आमच्या अंतःकरणात जे गुण यावेत असं वाटतं त्यांचं पूजन करत असतो. आम्हाला त्याचं भान नसतं. फार श्रद्धापूर्वक करतो हा एक भाग आहेच, की रामावर माझी श्रद्धा आहे, शंकरावर माझी श्रद्धा आहे. पण म्हणजे काय आहे तर राम या व्यक्तीचे जे गुण आहेत, दिव्य गुण, ते मला माझ्या अंतःकरणात यावेत असा भाव अंतःकरणात धरतो. कारण दरवेळेला गुण म्हटल्यानंतर गुणांवर आपली काही श्रद्धा सुद्धा नसते. खरं बोलावं, चांगलं वागावं, कोणाला फसवू नये, ह्याला काही वाटत नाही. पण या अशा प्रकारच्या एकवचनी, एकपत्नी, एकबाणी अशा प्रकारचा कोण आहे तर तो राम. म्हणून अंतःकरण, मानवी अंतःकरण हे कायम कुठल्याही सद्गुणाची एम्बॉडीमेंट शोधत असतं, प्रत्यक्ष मूर्त स्वरूप. आणि ते जोपर्यंत त्याला सापडत नाही तोपर्यंत ते गुण त्याला बुद्धीने पटलेले असतात, पण अंतःकरणात संस्कार निर्माण व्हायला म्हणून अशा गुणांनी युक्त व्यक्ती, सगळ्याच आपले सगळेच जर का प्रतिमा किंवा सगळ्याच आपल्या सगुण मूर्ती बघितल्या तर त्यांच्यामधले गुण जे आहेत त्याच्याशी आम्ही भाळत असतो. आणि त्यांची उपासना करता करता हळूहळू हा प्रयत्न आहे की ईश्वर म्हणून आम्ही ते करतोच आहोत, त्याच्याबरोबर ते सद्गुण आमच्या अंतःकरणात यावे. जे गुरुदेव रानडेंचं वाक्य आहे की डिवाइन प्रिन्सिपल मस्ट मॅनिफेस्ट इन द ह्युमन फॉर्म टू बी अप्रिशिएटेड बाय अस. आम्हाला प्रत्येक गोष्टी मानवी पातळीवर येऊन लागते, त्याप्रमाणे सद्गुण आणि सर्व प्रकारचे उच्च अवस्था ह्या आम्हाला मानवी पातळीवर लागतात. कोणाकडे तरी तसं बघून आम्हाला बरं वाटतं. आमचं पूर्णत्व आम्हाला माहीत नाही अजून, मग ते पूर्णत्व आम्ही कुठेतरी शोधतो. ते ज्यावेळेला सापडतं त्यावेळेला माणूस नतमस्तक होतो आणि त्याची उपासना करता करता हळूहळू ते गुण
समजून केलं तर लवकर येतात, नाही केलं तर थोडासा वेळ लागू शकतो. नाहीतर आमची श्रद्धा आहे म्हणजे मध्यंतरी एका नाव नाही घेत होता, पण विठ्ठलाच्या दरवर्षी वारीला मी जातो असं सांगणारा एक राजकारणी हिंदू दहशतवाद कसा आहे हे पसरवत होता. हे जे काय भाग आहे त्याच्यामधून ती नक्की उपासना करतोय काय हे समजूनच घेतलेलं नाही. कुठेतरी एक सिक्युरिटीची प्लेस पाहिजे म्हणून ती विठ्ठलाची वारी चालली. तशा प्रकारे न करता ती सगुण उपासनामधून जे मिळवायचं आहे ते मिळवायचा हा भाग आहे की अंतःकरणाचा भाव कुठेतरी स्थिर होणं. आणि आधार लागतो अंतःकरणाला, तो तर भाग आहेच, पण त्याच्या पलीकडे जाऊन तो भाव स्थिर करत करत हळूहळू आत्मस्वरूपाकडे यायला मदत करत. पुढचं चिंतन सुरू होण्यासाठी मुळात मन स्थिर लागेल आणि तेच स्थैर्य सगुण उपासना देत असते. म्हणून सगुण उपासनेला कमी लेखन आणि केवळ आम्ही आता निर्गुणवाले अशा प्रकारचं बायफर्केशन जे आहे ते जनरली अध्यात्म न समजलेल्या व्यक्ती करत असतात. आकाराची अंतःकरणाला अतिशय गरज आहे आणि ते घेऊनच ते व्यवहारामध्ये असतं. आणि त्यामुळे निराकार असं किती घुकलं तरी त्याची धारणा स्पष्ट होत नाही आणि तिथं अंतःकरण स्थिर पण राहतं. रामकृष्णांकडे मध्ये एक व्यक्ती तत्वज्ञानाचं खूप बडबड करत असते, म्हणजे वैचारिक सगळे. तर तुम्ही कसे आहात? तर मी खवत आहे. ख म्हणजे आकाश असं ते म्हणतात. मी आकाश स्वरूप आकाशासारखं आहे, खवत आहे. मग घरी त्यांच्या खूप आर्थिक प्रॉब्लेम चाललेले होते. मग लोक ते लोन रिपे नाही केलं तर सगळं प्रॉपर्टी घेऊन जातात. ते डेट एजन्सीवाले घरी आले त्यांच्या, आणि मग हे खूप अस्वस्थ होते. काय झालं म्हणाले की असं प्रॉब्लेम आहे, खराब पाहिजे. पण तुम्ही तर खवत आहात म्हणाले. खवत असल्यावर कसला प्रॉब्लेम? ह्याच्यामध्ये रामकृष्ण दाखवून देत आहेत की नुसतं म्हणून तसं होत नाही. कुठेतरी तुम्हाला अंतःकरण तयार करायचं असेल तर भावानेच तयार होतं, केवळ विचाराने तयार होत नाही. म्हणून ध्यानासारखी सूक्ष्म उपासना पण अंगवळणी पडण्यासाठी आम्हाला ध्यान खूप पटतं पण बसता येत नाही, हा जो प्रॉब्लेम आहे फार वेळ. त्याचं कारण की त्याच्यामध्ये अजून तितकी आवड निर्माण झालेली नाही. पटलेलं आहे पण आवड निर्माण झालेली नाही. आणि ती आवड निर्माण करणं हे एकतर तुम्ही ध्यान करण्याशिवाय एक पर्याय नाहीच. म्हणजे ती गोष्ट करता करताच त्याची आवड लागू शकते, हा एक भाग आहे. पण त्याच्याबरोबर जे आपल्याला कळलेलं आहे ते ध्यानाचं तंत्र आहे. हे स्वामींचं वाक्य आहे, म्हणजे माझं म्हणतं की आपल्याला तंत्र कळलेलं आहे पण ते साधण्याचा मंत्र प्रेम हा आहे असं त्यांनी म्हटलं. आणि वैचारिक करकर ही करून कितीही केली आणि बुद्धीने कितीही समजून घेतलं तरी प्रत्यक्ष तो भाव सलग काही वेळ राखण्यासाठी अंतःकरण जे तयार पाहिजे बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडायला, त्या तयारी कशाने होते? भावाने होते. आणि तो भाव आम्ही दिवसभरात काय काय करतो त्याच्यामधून, सगुण उपासनांच्या मधून, वेगवेगळ्या गोष्टी करण्यामधून हळूहळू डेव्हलप होत असतो. आणि तो सखोल होण्यासाठी मात्र तिथे विचाराची आवश्यकता आहे. म्हणून केवळ विचाररहित भक्ती अपेक्षित नाही, पण भक्तीरहित केवळ विचार करत बसणं हे यानेही साधारण नाही. त्याचं दोघांचंही कॉम्बिनेशन कुठे होत असेल तर डोळसपणे केलेल्या सगुण उपासना. म्हणून सगळे संत, मग अगदी फोकस ऑन सेल्फ सांगणारे रमण महर्षी, निसर्गदत्त महाराज हे असतील किंवा गोंदवलेकर महाराजांसारखे सगुण रामाला मानणारे पण स्वानंदात स्वस्थ राहा हे परमार्थाचं मुख्य रूप सांगणारे सगळे संत कुठल्या ना कुठल्या प्रकारची सगुण उपासना राखून असतात की त्यांची आवश्यकता नसते, आवड असते आणि साधकांना धडा मिळावा म्हणून. कारण गुरु आमचे काहीच करत नाहीत त्यामुळे आम्हालाही काही करण्याची आवश्यकता नाही, अशा प्रकारच्या भाबड्या समजुतीमध्ये साधक राहू शकतो. आणि सगुण उपासना ह्या सखोल पातळीवर गेल्यानंतर किती प्रगाढ होऊ शकते त्याची उदाहरणं या संतांच्या जीवनामध्ये बघून मिळतात. जसं गोंदवलेकर महाराज ज्या वेळेला त्यांनी त्यांच्या चरित्रात तो प्रसंग आहे की रामा आता माझं मग कार्य झालं तर आता मी जातो असं म्हणून नाही, मी शरणात कायमचा जातो. सगळे भक्त साधक रडायला लागले आणि तरी महाराज काही ऐकायला कबूल नव्हते. निश्चयच ठरलाच आणि त्याप्रमाणे निघाले. आणि टांग्यामध्ये बसून ज्यावेळेला जात होते त्यावेळेला कोणतरी धावत धावत मगून येतं, एवढं काय झालं म्हणून त्यांनी टांगा थांबवला. तर ते म्हटले की राम मंदिरात रामाच्या डोळ्यातून अश्रू येते
आणि मग गोंदवलेकर महाराज पटकन उतरले, धावत धावत गेले. आता इथे पण समजून घेणारी गोष्ट आहे, संतांच्या छोट्या छोट्या प्रसंगांमधून कसं शिकता येतं. आता राम आपल्यासाठी रडतोय असं म्हटल्यावर आवेगात जाऊन रामाला मिठी मारली असं केलेलं नाहीये. ते मंदिरात गेल्यानंतर आधी तिथे जाऊन त्यांनी कपडे बदलले, सोवळं नेसलं, मग रामाकडे गेले आणि मग रेशमी वस्त्राने त्याचे अश्रू पुसले. स्वामींनी त्याच्यावर असं म्हटलं होतं की मी बाकीचे चमत्कार मानत नाही, पण हा एकमेव चमत्कार खरा असला पाहिजे असं माझं म्हणणं. याच्यामधून हे सांगायचं आहे की ज्या वेळेला भाव तुमचा प्रगाढ होत जातो त्यावेळेला सगळंच चैतन्यमय आहे. त्यामुळे एका ठिकाणी तुमचा भाव, हजारो व्यक्तींचा भाव जिथे एका ठिकाणी एकवटलेला असेल तिथे चैतन्य व्यक्त होणार नाही तर काय, असं महाराजांनी पुढे. म्हणून पंढरपूरच्या विठ्ठल आणि आमच्या घरामधला विठ्ठल त्याच्यामध्ये तत्वदृष्ट्या फरक नाही, भावाचा फरक आहे. तिथे हजारो साधकांचे भाव तिथे वाहिलेले आहेत. मोठ्या मोठ्या संतांनी मदनाचा पुतळा राजस्व सुकुमार रवी शशिकला लोकली असं आम्हाला कुठे वाटतं, आजपर्यंत एकदाही नाही वाटलं विठ्ठलाकडे बघून. ओरिजिनल उद्गार आहेत ते. मी इमॅजिन मी खूप वेळा केलं की कसं वाटलं असं विठ्ठलाकडे पाहता पाहता मदनाचा पुतळा असं आतून येणं. कस्तुरी मळवट चंदनाची ओटी रोळे माळकंठी वैजयंती मुकुट कुंडले श्रीमुख शोभरे सुखाचे होतले सकाळी सकाळी तुम्ही वागे एकीच आहोत. हे जे म्हटलंय की सगळ्यांनी तुम्ही एक बाई बाजूला असं जे म्हटलं ते बायकांना म्हटलेलं नाही, वृत्तींना म्हटलंय आतमधल्या की तुका म्हणे जीव अधीर नाही. हा जो भाव आहे उत्कट, ह्याचा लेश जरी आम्हाला मिळाला तरी आम्ही धन्य आहोत. त्यामुळे ह्या गोष्टी सामान्य नाही आहेत. भाव आणि प्रेम क्वचितच कोणाला तरी प्राप्त होतं खरं खरं, आणि ते प्राप्त होणं भाग्यवंतांची गोष्ट आहे. आणि त्याचं मर्म जे आहे ते मुख्य म्हणजे ईश्वर तिथे आहे हा भाव अंतःकरणात हेतुपुरस्सर राखणं. सगळीकडे काय आम्ही ईश्वर बघू शकत नाही, पण काही व्यक्तींच्या एकूण पर्सोना त्याच्यामधून आम्हाला असं वाटतं की ईश्वरच असलं. स्वामी विवेकानंद ज्या वेळेला भारत भ्रमण करत होते, पंजाब प्रांतामध्ये होते, अलवार संस्थान, तर तिथल्या जे राजेसाहेब होते त्यांना अतिशय स्वामींना बघून ते आकृष्ट झाले आणि मग घेऊन गेले. मग तिथे वाद चर्चा वगैरे सगळं चालायचं आणि ते म्हणाले की मी मूर्तीपूजेवर फारसा विश्वास ठेवत नाही, तर माझं काही अनहित होईल का असं त्यांना विचारलं स्वामींना राजांनी. ते म्हणाले की मूर्तीपूजा नाही केली म्हणून कोणाचं अनहित होतं असं म्हणण्याचं काही कारण नाही. पण मग ते खरं आहे का खोटं याच्यावर चर्चा करत असताना स्वामी असं म्हणाले की दिवाणजींना की हा फोटो कोणाचा आहे भिंतीवरचा, तर तो त्या महाराजांचाच फोटो लावलेला होता. बरं महाराजांचा फोटो आहे, जरा खाली उतरावा म्हणले. आणि आता मग काय करायचं, तर खाली उतरल्यावर तुम्ही सगळ्यांनी एकेकाने येऊन याच्यावर थुंका फोटो. तर ते सगळं जमाव, तो सगळा दिवाण साहेब आणि सगळे दरबारी एकदम चकित झाले की असं कसं करता येईल. का म्हणाले, प्रॉब्लेम काय आहे, मूर्ती म्हणजे देव नाही हे तुम्ही सांगताय, तसं हा फोटो पण कागदाचा तुकडा आहे, राजेसाहेबांवर थोडी तुमकाला सांगतोय त्याच्यावर तुमका, तर नाही तुम्ही तसं करू शकत नाही. त्याचं कारण त्याची अवहेलना केल्याने राजेसाहेबांची अवहेलना होईल हे तुमच्या मनात तितकं नक्की आहे. त्याप्रमाणे प्रतिमेची पूजा केल्यामुळे ईश्वराची पूजा होते हे भक्ताच्या मनात नक्की. तो भाव अंतःकरणात राखणं दरवेळेला. हे मागे जो मगाशी सांगितलेला जो मास्तर महाशयाचा प्रसंग होता त्याच्यामध्ये रामकृष्ण त्यांना हेच सांगतात की दगडाची पूजा करू नका, देवाची पूजा करा. हे कोणीतरी त्या लोकांना सांगण्याची आवश्यकता आहे. त्याच्यावर ते म्हणाले की हे सगळं शिकवण्याच्या पद्धत तुम्ही पडू नका. जरी ती व्यक्ती किंवा भक्त त्याचा भाव चुकला असेल आणि तो दगडाची पूजा करत असेल तरी जो पूजा घेणारा आहे त्याला कळतंय ना की हा पूजा माझीच करतोय, त्यामुळे तो त्याला शिकवून देईल. अशा प्रकारे मला कळत नसलेलं सुद्धा मी अजाणतेपणाने करतो आहे, हे कळणारा जो जाणता आहे तो आहे आणि तो मला सांभाळून घेईल, हा जो आहे याला भाव असं म्हटलं. आणि तो न राखता आम्ही पूजा करतोय ती पोचते की नाही कोणास ठाऊक, याला अभाव असं म्हटलं. मग त्या पूजेला महाराजांनी असं म्हटलंय की अशा प्रकारे ईश्वर स्मरणात म्हणजे ईश्वराच्या विस्मरणात केलेल्या पूजेपेक्षा ईश्वर स्मरणात भाजी आणलेली श्रेष्ठ आहे, जास्त श्रेष्ठ आहे.
त्याच्यामधून सांगायचं आहे की बाहेर काय कर्म करतोय ह्याला महत्व नसून भाव ईश्वराच्या चरणात आहे की नाही, ईश्वराच्या अस्तित्वाशी जोडलेला आहे आणि तो समजून घेऊन करत असताना एक विचाराचा जो भाग आहे की ज्याच्यातून अनुभूतीच्या प्रांतात हळूहळू अंतःकरण शिरतं, त्याला समर्थाने तरी तो हरी आहे कैसा, तो कसा आहे त्याची मी आजपर्यंत पूजा करतो, त्याचं स्वरूप मला तर समजलं पाहिजे अशा प्रकारचा भाव अंतःकरणात भक्ताच्या ओरिजिनली निर्माण होणं, त्याच्यासाठी म्हणून शास्त्रांची गरज आहे. पण पूजा घेतात ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा, याच्यामधून सांगायचं आहे की प्रतिमांची पूजा करतोय पण त्यांचे जे सर्व दिव्य गुण आहेत आणि तत्वस्वरूपाचीच अभिव्यक्ती आहे, ती प्रतिमा जशी तत्वस्वरूपाची अभिव्यक्ती आहे तसा मी पण तत्वस्वरूपाची अभिव्यक्ती आहे, हा भाव माझ्या अंतःकरणात हळूहळू येतो आणि एकदा का तो भाव प्रगाढ झाला की हळूहळू बाह्य उपचार आपोआपच गळून पडतात. पण ते गळून पडलेत आमचे असं म्हणून आधीच सोडून देणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. अशा प्रकारचा कुठलाही भाग न करणं. रामकृष्णांचं होत असत की संध्या करत असताना पूर्ण ते 24 नावं घेऊ शकत नसत, आधीच समाधीत जात. संध्या गायत्रीत लय पावते, गायत्री ओंकारात लय पावतो असं ते म्हणतात की ते लय पावण्याचा भाग आहे आणि ती अवस्था आमची आहे असं प्रकारे आता आणि आम्हाला सगुण उपासनेची जरूर नाही असं म्हणणं म्हणजे स्वतःची फसवणूक करून घेणार आहे. जी जी काही आम्हाला प्रेरणा असेल त्या प्रकारे छोटी का आहे असेल ती उपासना करावी. त्या प्रतिमांमधून आम्हाला काही वेगळे मिळत नसलं तरी आमच्यामध्येच तत्व त्याच्याशी संबंधित होऊन राहण्याचा प्रतिमा हा मार्ग आहे आणि त्याच्यासाठी सगळं जग ईश्वर स्वरूप आहे म्हणून आम्ही सगळीकडे भाव ठेवू शकत नाही, पण काही ठिकाणी मात्र आमचा भाव आम्ही निश्चित ठेवू शकतो, ज्याच्याशी आम्ही डायलॉग आमचा असू शकतो, जिथे आल्यानंतर आम्हाला बरं वाटू शकतं ज्याच्याकडे पाहिल्यानंतर, अशा काही गोष्टी. आणि किती तो भाव प्रगाढ होत जातो तर पावसला स्वामी स्वरूपानंदांच्या समाधी मंदिरामध्ये तिची पूजा असते तर स्वामीजी त्याची पूजा तशी वार्षिक पूजा करत असतात आणि ती पूजा चाललेली असताना वेगवेगळ्या प्रकारचे मंत्रोच्चार तिथे चाललेले असतात आणि ते चालत असताना स्वामींनी नंतर हे व्यक्त केलं होतं की ज्यावेळेला अशा प्रकारचं वेदपठण सुरू होतं ते वेदपठण सुरू झाल्यानंतर मी आता पूजा करू शकत नाही, पण ते सगळ्यांसमोर करता येत नाही, म्हणजे ऑड वाटेल, लोकांचा भाव बदलेल, म्हणून खूप सांभाळून मनाला ध्यानातून खाली ओढून पूजा करायची आणि त्यावेळेला त्यांनी ही ओवी वापरली होती की पूजा इथं घेतात ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा असं होतं. म्हणून तीच कुठलीही प्रकारची उपासना समजून घेऊन केली की हळूहळू तत्वस्वरूपापर्यंत जाता येतं आणि ते माध्यम वापरून सगुण उपासनेचं पुढे हा समास जो त्याचा प्रवाह आहे तो मुख्य आत्मानुभूतीकडे नेतो, तो प्रवास जो आहे आपण पुढच्या वेळेला हरिओम सदा सर्वदा योग तुझा गणावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता रघुनायका मागणे हेची आका, उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतांचे सदा रमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, मुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.